2024मध्ये महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली। या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार अशी योजना आहे। आता विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही ही योजनेमध्ये तफावत करून 2100 रुपये करू असं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणीला महायुती सरकारने नक्कीच भरभरून यश मिळवून दिलं। आता या लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपये डिसेंबरपासून टाकू असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं, पण त्यासाठी आता 2100 रुपयाचा हप्ता हा लाडक्या बहिणीला डिसेंबरपासून मिळणार का, की कुठेतरी तिला वाट बघावी लागणार। आता लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारला किंवा येणाऱ्या सरकारला आपलं आर्थिक बजेट मांडावं लागेल आणि या बजेटमध्ये लाडक्या बहिणीचा पैसा वेगळा काढून ठेवावा लागेल। त्यासाठी या हप्त्याचा आपल्याला एप्रिल महिन्यापर्यंत वाट बघावी लागू शकते। त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणीसाठी येणारे आपल्या 2100 रुपयाचा हप्ता जो बँक खात्यामध्ये बघायचा असेल किंवा दिसत असेल, त्या लाडक्या बहिणीला कुठेतरी एप्रिल महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल। कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा की डिसेंबरपासून 2100 मिळायला हवे की एप्रिलपासून। जय महाराष्ट्र पब्लिक।